नमस्कार, माझं नाव कृष्णा शिवाजी बांगर आहे. माझ्या शाळेत नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. मी एक पुस्तक घेतले. त्या पुस्तकाचे नाव गुलाबी रंगाचा फ्रॉक आहे. या पुस्तकाचे लेखक राजश्री राजवाडे काळे आणि या पुस्तकाची किंमत आहे 140 रुपये. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचे असेल तर जाधव सरांकडे जावे. या पुस्तकामध्ये एक सुंदर अशी गोष्ट, या पुस्तकामधली मी गोष्ट तुम्हाला ती सांगणार आहे. चाळव जा इमारती बाहेरील जागा झाडाच्या पार लेवलच्या पायऱ्या यांच्या साहाय्याने उभी केली आहे. साधारण 9 ते 10 वयोगटातील 4 मुली खेळत आहेत. मुली खेळत आहेत. एक मुलगी लंगडी घालते आहे, पण कुणीच आऊट होत नाही. स्वरा म्हणाली, लंगडी घालणं थांबून हे आता बस झालं हं, मी थकले बाबा. रोहन म्हणाला, स्वरा रडकी. स्वरा म्हणाली, गप्प बस हं रोहड्या. रोहन म्हणाला, मग काय, तू कधीच तुझं राज्य पूर्ण करत नाही. तन्मया म्हणाली, ए हो ग स्वरा, तुझ्यावर राज्य आलं की तू नेहमी असंच करतेस. साहिल म्हणाला, हो ना, आता आधी तू कोणाला तरी आऊट कर आणि मगच खेळ बंद करायचा. स्वरा म्हणाली, गप्प बस हं साहिल. तन्मया म्हणाली, बरं आला. आता नाही खेळायचं तर आपण खेळूया, पण पुढच्या खेपेला मात्र तुझ्यावर राज्य हं. तन्मया म्हणाली, खूपच धाडसी होती. स्वरा म्हणाली, तन्मया, एक विसरलीस की आज परी खेळायला नाहीये, म्हणजे आता पुढचं राज्य परीचं नवा भिडू, नवा राज्य लागतो. चिडक लागतो. चीटर. स्वरा म्हणाली, गप्रे रोड्या, तुझं काय जातंय, तुझ्यावर तर येत नाहीये ना माझं राज्य, मग गप्प बस की. रोहन म्हणाला, तू गप्प बैस आणि रोड्या काय सारखं आता पुन्हा मला रोड्या म्हणली ना तर. स्वरा म्हणाली, तर काय. साहिल म्हणाला, अरे भांडण करा आधी, सारखे आपले भांडत असतात. चला, परीचा वाढदिवस आहे, तिला बोलूयात. मग ते त्या परीच्या घरी जातात आणि परीला ते सांगत नाहीत की ती परीला त्यांना बर्थडेची पार्टी द्यायची होती. तर मग सगळेजण विचार करू लागले की परीला कोणचं गिफ्ट द्यावं. तर मग स्वरा म्हणाली, आपण एक तिला छानसा गुलाबी रंगाचा फ्रॉक देऊया. मग ते सगळे ठरवतात अशाच प्रकारे मग त्या परीच्या वाढदिवसाचे सगळं प्लॅनिंग बनवतात आणि त्या परीचा वाढदिवस साजरा करतात आणि गिफ्ट तिला गुलाबी रंगाचा फ्रॉक देतात. धन्यवाद.